हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. भौतिक नामकरण. एकतत्व जसजसे पसरत जाते त्यामधून जसजसा विस्तार होत जातो तसतसे त्याची अभिव्यक्ती बदलत जाते. त्यामध्ये अमोज असंख्य बदल झालेले आढळून येतात. एकतत्वाची ती प्रगती असते. ते झालेले बदल इतरांना कथन करण्यासाठी, ते बाकीच्यांनाही समजण्यासाठी, सर्वांसमोर ते व्यक्त करण्यासाठी मानवाने त्या प्रत्येक बदलाला, त्या एका एका अभिव्यक्तीला एक एक निरनिराळे नाव दिले. उदाहरणार्थ, दूध तापत ठेवले तर ते आटून आटून त्याचा गोळा होतो. तापत ठेवलेले दूध भौतिकदृष्ट्या लुप्त झाले. त्या बदलाला, त्या गोळ्याला मानवाने नाव दिले खवा. लोणी तापत ठेवले, त्याचे रूपांतर झाले भौतिकदृष्ट्या ते लोणी लुप्त झाले. त्याचे नामकरण करण्यात आले तूप. अर्थातच ही दिलेली नावे भौतिक ठरली. ती एक व्यावहारिक तडजोड ठरली. कारण जो बदल झाला तो शब्दरूप केल्यावर तो सत्यापासून दूर झाला. कोणतीही वस्तू, गोष्ट, त्यातील बदल नामरूपात बद्ध झाला की त्याला गौणत्व येते. कारण कोणताही बदल जसाच्या तसा व्यक्त करता येत नाही. त्याची प्रत्यक्ष प्रचितीच घ्यावी लागते. त्याची अनुभूतीच घ्यावी लागते. दुःख जाऊन सौख्य आले असे सांगून पूर्ण अर्थबोध होत नाही. परंतु जर दुःख हळूहळू नष्ट होत आहे, कमी होत आहे, लोप पावत आहे आणि त्याबरोबर एका बाजूने सौख्य हळूहळू उदित होऊन जाणवायला लागले आहे, याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो. म्हणजे ते दुःख हळूहळू कमी होते आणि त्याचे सौख्य हळूहळू कसे जाणवते त्याचे सत्य आकलन होते. नुसत्या सुख आणि दुःख या शब्द फुलोऱ्याने त्याचा गाभा काय तो नक्की उमजत नाही. चेहऱ्यावरील दुःख आणि कष्टाच्या सुरकुत्या सौख्याने हळूहळू बदलत बदलत भाग्यरेषेत कशा परिवर्तन झाल्या याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो. त्याचे वर्णन शब्दबद्ध करून त्याचा सत्यार्थ उमजत नाही. परंतु निरनिराळे बदल दिसू लागताच, फरक जाणवू लागताच मानवाने त्या प्रत्येक बदलाला एक एक नाव दिले आहे. असे अमोज असंख्य वस्तुजगत भौतिक नामधारी झाले आहे. देहाच्या प्रत्येक बदललेल्या स्थित्यंतराला त्याने एक एक नाव दिले आहे. या देहाचा एकसंधपणा हरवला गेला आहे. यामुळे पूर्वी आमच्या गावाला एकच एक डॉक्टर सर्दीच्या काढ्यापासून बाळंत काढ्यापर्यंत सर्वांना औषध देऊन बरे करायचा. ते बंद झाले. आता डोळ्याचा, कानाचा, दाताचा, पोटाचा, हाताचा असे एक एक अवयवाला निरनिराळे डॉक्टर झाले आहेत. मी असे ऐकायची तयारी ठरवली आहे की काही दिवसात 32 दातांना 32 वेगवेगळे डॉक्टर आढळून येतील. वास्तवात या सर्वांमध्ये एकच एक परमतत्व आहे. परंतु या भौतिक नाममहात्म्यात बुद्धीला त्याचा पार विसर झाला आहे. सर्व नामात तेच एकमेव नाम आहे हे आता मुद्दाम अध्यात्म सत्संगात सांगावे लागते आहे. वैश्विक रहस्य. रहस्य म्हणजे जे प्रत्यक्ष होत असते, परंतु ते कसे आणि का होते याचे आपल्याला आकलन होत नाही. ते काहीतरी घडते, त्याने आपण चकित होतो, कारण असे घडणे आपल्या ध्यानीमनी नसते. त्याचे आपल्याला आश्चर्य वाटते. अशा प्रकारे काही गोष्टी नित्य घडत असतात. आपल्याला त्याची सवय होते, परंतु त्याबद्दलचे गूढ कायम राहते. अशा घटना आपल्या अंगवळणी पडल्या तरीही त्या आपल्यासाठी गुह्यच राहतात. अध्यात्म असे मानते की या गुह्यामागे तो योगेश्वर आहे आणि त्याच्या इच्छेने हे सर्व घडत असते. कारण तो स्वयंभू आहे. हे मानवी शक्तीच्या आवाक्याबाहेर आहे. विज्ञान असे मानते की येथे रहस्य, स्वयंभू, दिव्य शक्ती वगैरे काहीही नाही. आपल्याला माहीत नाहीत अशा गोष्टी आहेत आणि वैज्ञानिक त्या लवकरच शोधून काढतील. सुरुवातीच्या काळी जेव्हा भौतिक वैज्ञानिक प्रगती फारशी झालेली नव्हती, त्यावेळी मानवाला प्रत्येक घटनेचे फार कौतुक वाटत होते. परंतु मानवाने आपली बुद्धी वापरली, अथक संशोधन केले आणि ह्या अशा गूढ घटनांमागील वैश्विक रहस्य उकलून काढले. त्यामागील विज्ञान माहीत करून घेतले. अशा प्रकारे मानव आजही अव्याहत
वैश्विक रहस्यभेद करतच आहे. परंतु मानवाला आज जितके वैश्विक रहस्य माहीत झाले आहे ते किंचित मात्र आहे. त्याला फार मोठा पल्ला पार करायचा आहे. असे करूनही मानव कधीही विश्वाची पूर्ण उकल करू शकणार नाही. कारण वैश्विक रहस्य हे मानवाला वाटते तसे गणित नाही. ते स्वयंभू आहे. त्यात त्या योगेश्वराच्या मर्जीने नित्य नूतन सतत अव्याहत बदल होत असतात. त्यामुळे मानवाचा या वैश्विक रहस्य भेदाचा शोध अनंत काळ सुरूच असणार आहे. काही वैश्विक रहस्यभेद जरी मानवाने उकलून दाखवले तरीही हे का घडते एवढेच त्याला उमजते आणि हे कसे घडते ते त्याला अज्ञातच राहते. उदाहरणार्थ, पृथ्वीवर ऋतू होतात त्याचे रहस्य मानवाने शोधले की पृथ्वीचा आस कललेला आहे आणि त्यामुळे येथे ऋतू होतात. परंतु तरीही पृथ्वीचा आस हा असा कललेला का आहे, इतर ग्रहांचा आस असा कललेला का नाही, याचे उत्तर त्याच्याकडे नाही. सूर्य तप्त आहे हे ठीक आहे, परंतु तो तसा तप्त का आहे याचे उत्तर त्याच्याकडे नाही. देहात श्वासोच्छ्वास सुरू असतो, त्यामुळे देह जीवित असतो. तो थांबला की देह मृत होतो, हे ठीक आहे. परंतु हा श्वासोच्छ्वास असा अव्याहत कसा सुरू राहतो याचे उत्तर मानवाकडे नाही. पाण्यात 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन आहे, हे ठीक आहे. परंतु प्रयोगशाळेत 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन मिसळून पाणी तयार का होत नाही याचे उत्तर त्याच्याकडे नाही. ही यादी खूप मोठी होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की यामागे मानवाच्या आकलनापलीकडे काहीतरी रहस्यमय गूढ शक्ती निश्चितच आहे. हरि ओम.